एक काळ असा होता की महाराष्ट्राचे राजकारण आणि एकाच चष्म्यातून बघता येत असं होते. एक भामरागड ते बुधरागड पर्यंत तर राजकारणाची कमी आणि अधिक एक लय असायची. एकच प्रकारची निवडणूक आणि रणनीती सगळीकडे कमी अधिक फरकाने वापरता यायची. नंतर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि प्रादेशिकनुसार राजकारण आता बदलत गेले. मात्र आजचे जे राजकारण होते त्याही पेक्षा किचकट झाले होते. पण दर असा होता की 12.5 मौलावरची भाषा बदलते असं म्हणतात आहे. हो, ते खरं आहे. विधानसभेच्या मतदारसंघामध्ये राजकारणामध्ये वेगळे झालेले होते. पूर्वी मतदारसंघाचा विचार करून मतदान व्हायचे, पण आता लोक म्हणतात की माझ्या गावीसाठी एक अन्न मला देता काय सांगा. नेते व्यवहारी झाल्या सत्तेतून असं पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असं करू लागले होते. मग लोकही तसेच व्यवहार झाले. काय चुकलं त्याच 5 वर्षामध्ये? आमच्या मतावर तुम्ही इतके कमवता, मग आता मतासाठी तुम्ही तर किती आम्हाला काय देता, असा विचार प्रबळ झाला होता. राजकारणामध्ये लोकल झाले होते. मात्र या सर्व गोष्टी करीत असताना देखील राजकारणाचे कधी नव्हे तर एवढे स्थानिकरण आणि लोकलायझेशन असा मेरा गाव मेरा देश असे वातावरण झाले होते. म्हणूनच लोकसभेमध्ये राम मंदिर, कलम 370 वगैरे काही एक चालले नाही. स्थानिक मुद्द्यावर निवडणूक झाली होती. विधानसभेला तर आधी एक स्थानिक होईल, कारण मतदारसंघामध्ये मुद्दे काहीतरी वेगळेच आहेतच. फुटपट्ट्यापासून ते वेगवेगळे आहेत. 1.5-2 लाख मध्ये खाणारे उमेदवार लोकसभेला देखील काही ठिकाणी होते, काही ठिकाणी नव्हते. मतविभाजनाचा फायदा बहुंशी महायुतीला झाला होता. मात्र विधानसभेला अशी स्थिती 75% मतदारसंघामध्ये किमान 5 तगडे इच्छुक आहेत. असं सर्व गोष्टी होत असताना देखील असं गेल्या काही दिवसापासून होत आहे. मात्र असं महायुतीकडनं एक जण आणि महाविकास आघाडीकडे एक जण असं लढेल. मग बाकीचे तिघ काय करतील? तिघापैकी जर एखाद्या तर एकल आणि लढणार नाही, पण बाकीचे दोघे तरी हमखास लढतील ना. पक्षांची बांधिलकी वगैरे कोणी नाही पाहणार. आणखी 5 वर्ष कोणी थांबायला तयार नव्हतं. मात्र 2019 पासून मतदारसंघाची पूर्ण रचना करण्यात आली होती. तेव्हाची परिस्थिती आपल्याला अनुकूल असेल असं नसेल ना. आताच लढलेले योग्य असं लोकांना वाटत होतं. आमदारकीसाठीचे इच्छुक म्हणतात की आमचे वरचे नेते कोणी कोणच्या खाली मांडीवर येऊन बसले नव्हते. मात्र मग आम्ही येऊन बसलो का? असं मग आम्ही झाल्यावर काय बिघडलं? असं परस्पर आत्मविश्वासाचे वातावरण 2019च्या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र असं सर्व गोष्टी घडत असताना देखील शिवसेना, महायुती, महाविकास आघाडी असं राष्ट्रवादीची अशी युती आघाडी असताना देखील सुद्धा आपापल्या उमेदवारांना देखील पाडण्यासाठी अपक्ष ते लहान पक्षांच्या उमेदवारांना देखील बळ देण्याचे काम देखील नेत्यांनी अनेक ठिकाणी केलं गेलं होतं. मात्र यावेळी देखील मैदान खुले आहेत. बंडखोरांना देखील महायुती किंवा महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षाकडनं रसद मिळेल. महायुती किंवा महाविकास आघाडी त्यांचे नेते एकत्र लढतील, एकत्र दिसतील, पण एकत्र राहतील का असा प्रश्न शरद पवार कधी काय करतील यांचा नेम कसं काय नाही. शंका तर पूर्वी नेहमीच असायची, पण महाविकासाचे शिल्पकार झाल्यापासून हा संशय आलाच आहे. त्यांनी बराच वेळ आपल्या कामासाठी आणला होता. मात्र एकटेच शरद पवार नाही तर प्रतिमेच्या पातळीवर देखील प्रत्येकच नेत्याला कधी ना कधी ते संघर्ष करावा लागला होता. मात्र जरांगे पाटील असं बसलेले होते. ते आरोप पुन्हा मी आलो 2 पक्ष फोडून आलो असे वाक्य, त्यातून त्यांचे निर्माण होणारी प्रतिमा, यामुळे देवेंद्र फडणवीस देखील यांनाही सुद्धा तो करावा लागला होता. मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत काहीसे शंकेचे वातावरण भाजपच्या नेत्यामध्ये अर्थातच चर्चेतून ते दूर होईलच असं सध्या तरी पाहता येणार आहे. महिला मुख्यमंत्री मिळेल का? दमदार इच्छुकांना गर्दीमुळे अनेक ठिकाणी त्रिकोणी आणि चौकोनी लढती आढळ आहे. तगड्या उमेदवारांच्या वणवा असलेल्या एका पक्षांना देखील बंडखोरांच्या रूपाने आयते उमेदवार मिळतील का? शरद पवार हे असं सर्व गोष्टी घडत होते. मात्र मोहरे गळाला लावत आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांनी आपापल्या भागातील प्रभावी आणि सरदारांना देखील सोबतच घेतले होते. त्यातील भुवनशी सरदार अजित पवारांसोबत गेले होते. मात्र शरद पवार देखील आपल्या सरदार बनवण्याची फॅक्टरी सुरू झाली होती. मात्र पहिला प्रयोग अनेक वर्ष यशस्वी झाला होता. आपल्या बऱ्याच सरदारांना त्यांना आमदारकीचे, खासदारकी आणि मंत्रिपदे असं मिळवून दिले होते. मात्र चौघांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेले होते. मात्र आता नवीन फॅक्टरी उभारताना देखील अशीच एक मोड बांधतील. आधीच्या प्रयोगातील त्यांना पुतण्याला उपमुख्यमंत्री केलं होतं. आता नवीन प्रयोगामध्ये मुलीला, सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्याचे त्यांच्या मनात असू शकेल ना, असं पुतण्याचं एकच पद मुलीला नेलं होतं.
तर त्यांचं काय चुकलं? वर्षा गायकवाड यांनी महिला मुख्यमंत्री पदाचा विषय छेडला होता. सुप्रिया सुळे, रश्मी उद्धव ठाकरे यांनी नावही त्यांनी घेतलं होतं. स्वतः गायकवाड, तसेच यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, पंकजा मुंडे, बरेच नावे मित्रांनो 2024च्या वर्षांना पहिल्या महिला सचिव आणि पहिल्या महिला पोलीस असं महासंचालक राज्याला मिळाल्या होत्या. मात्र महिला मुख्यमंत्री मिळू शकतील का असं घडत होतं. सर्व अशा गोष्टी घडत असताना खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया सेकंड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.